हॅलो चेक. सुप्रभात मित्रांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय जे बजरंग चषक 2024 हा महासंग्राम. आजचा हा चौथा आणि शेवटचा अंतिमचा दिवस आपण पाहतोय. एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न साकारण्यासाठी ही जिद्द आणि मेहनत मैदानामध्ये उतरवली गेली आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याचं काम हे जय बजरंग स्पोर्ट शेलार संघाने केलंय. अगदी अफाट मेहनत घेतली, दिवस रात्र प्रयत्न केले आणि ते प्रयत्न आज सार्थकी लागले असं म्हणावं लागेल. कारण की ज्याचा केला होता अट्टहास तो दिवस आज उजाडलाय, तो सुनेरी दिवस आज उजाडलाय. आपण आज पाहतोय जय बजरंग चषक 2024 शेवटचा अंतिम फायनल डे. पहिलीच मॅच एका बाजूला टीम मीत स्पोर्ट्स कव्वाड ए संघ आहे, अर्थात कव्वाड बी संघ जो ज्युनियरचा आपण पाहतोय, माफ करा सिनियर बी चा जो संघ पाहतोय तो क्वालिफाय होऊन जाऊन पोहोचलाय सेमीफायनल मध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय होणार आहे त्या संघासोबत मीत स्पोर्ट्स कव्वाड बी संघ लढताना आपल्याला पाहायला मिळेल, जी सेकंड सेमीफायनल असेल. पहिली सेमीफायनल आपण पाहिली, एका बाजूने टीम सूर्यानगर, दुसऱ्या बाजूने आहे तिसाई स्पोर्ट्स खालिंग संघ. आणि त्यांच्यामध्ये जर बघितलं तर सूर्यानगरने अंतिम बाजू मारून जाऊन पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. अशा प्रकारचा आजचा शेड्यूल असणार आहे. आज टोटल 10 संघ पाहायला मिळतील, त्यामधला एकच संघ जाऊन पोहोचेल सेमीफायनलच्या मॅच मध्ये. आता कव्वाडच्या विपक्षामध्ये आपण टीम पाहतोय खांडपे आणि 2 सलामीचे पॅटर्स. 4 षटकांची मॅच. बॉल तयार, गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक पहिला किरण मडवी आणि हरीश पाटील निखिल तरेची जोडी. मॅच ऑन, सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू लवरफुल टॉशन होता, ऑन साइडला एलिव्हेट केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. चेंडूला थोडासा निसर्गाचा अडथळा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर बघितलं तर धावा मिळतील त्या 2. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय 2 या आकड्यावरती. प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स खांडपे संघाला इन्व्हाइट केलं गेलं, कारण की नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेस कॉइन उडवला गेला त्यावेळेस कॉइन कोणाच्या बाजूने, तर टीम मीत स्पोर्ट्स कव्वाड ए संघाच्या बाजूने कॉइन पडला आणि त्यानंतर त्याने डिसिजन घेतलं गेलं की क्षेत्ररक्षण करण्याचा. आपण क्रिकेटमध्ये ॲज युज्युअल नेहमी पाहत असतो की नाणेफेकीचा कौल इम्पॉर्टंट का दिला जातो, कारण की प्रत्येक संघाला पहिलं क्षेत्ररक्षण करायचं असतं, म्हणजे धावा चेस करण्यासाठी जायचं असतं. अनेकदा पाहिलंय. पण असे काहीशे संघ आहेत की जे प्रथमतः बॅटिंग करण्याला पसंत करतात, प्रथमतः बॅटिंग करून त्यानंतर गोलंदाजीच्या जोरावरती मात्र ते डिफेंड करत असतात धावा. पण आता डिसिजन घेतलाय टीम कव्वाड संघाने गोलंदाजी करण्याचा, तर ती गोलंदाजी चांगली केली जाईल का? स्विचची तयारी केली, इथे टायमिंग नाही आहे. फलंदाज होतोय बाद, विकेट क्रमांक पहिला. बाद होणारा फलंदाज हरीश पाटील, याला मात्र परतावं लागेल वैयक्तिक 2 धावा करून. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग. नवीन बॅटर आपण प्रेम पाटीलला पाहतोय इनॅट नंबर 3 वरती. बघा पहिला विकेट खूप लवकर परतला गेला, कारण की पहिला चेंडू ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेट केला होता. पण दुसऱ्या चेंडूला फेस करताना किरण मडवीने फुलर लेनचा चेंडू हाताळला. 3 स्टंप मध्ये चेंडू होता आणि त्यावेळेस मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागलं. स्विचिटचा प्रयत्न नक्कीच केला होता, पण ज्यावेळेस आपण पाहतोय ना की तुम्हाला स्विचिट मारायचं असेल तर चेंडूची गती, चेंडूची लाईन लेंथला ओळखता आलं पाहिजे. कारण की स्विचिट करताना बॅटचा संपर्क तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने कराल तितकाच चांगला फटका तुम्ही एक्झिक्यूट करत असता. पण इथे जर बघितलं तर तो संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि म्हणूनच की काय विकेट क्रमांक पहिला हा खूप लवकर मैदानाच्या बाहेर परतलाय. 2 या आकड्यावरती धावसंख्या पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एका विकेटच्या नुकसानवरती प्रथमतः बॅटिंग करताना टीम गावदेवी स्पोर्ट्स खांडपे संघ. बोलो तयार किरण. तिसरा चेंडू फुलर लेन्सचा वाडिश अगदी ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर जर बघितलं तर नॉन स्ट्रायकरचा खेळाडू थोडासा इंटरेस्टेड होता धाव घेण्यासाठी, कारण की त्याला स्ट्राईक हवी होती. पण विकेट जाण्याची शक्यता देखील तिथे जमली होती, पण तदनंतर स्वतःला सावरलं गेलं आणि एक धाव जी होती ती रोखली गेली. डॉट बॉलची सांगता या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 2 या आकड्यावरती. दरम्यान आदरणीय विकीदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून मीत स्पोर्ट्स कव्वाड ए संघाला शुभेच्छा आला, त्याचबरोबर आमच्या कॉम्बॉक्सला आणि आयोजकाला देखील शुभेच्छा आला. धन्यवाद.
या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि याच 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल 4 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. किरण मडवी आहेत षटक क्रमांक पहिला घेऊन, खूप चांगली गोलंदाजी करतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलंय. आणखी एक चांगला चेंडू बघा, गोलंदाजांनी थोडस बॅकफुटला गेलंय कारण की प्रयत्न करत होते की जागा बनवून मग ऑफसाईडला फटका खेळला जाईल, कारण की ऑफसाईडची बाउंड्री जी पाहिली तर थोडीशी छोटी आहे. म्हणूनच की काय बघा, गोलंदाजाने बॅटरला फॉलो केलं अंतिम क्षणी आणि तदनंतर चेंडूची लाईन जी आहे ती अगदी लेग स्टंपवरती ठेवली, म्हणून हा चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डला क्रॉस केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय जय गुरव, संघाचे कर्णधार फेकी करेपर्यंत दुसऱ्या धाब्याची कॉलिंग अनसक्सेसफुल ठरेल की काय, पण पंचांचा इशारा येतोय की सुखरूपरित्या मात्र हा फलंदाज मैदानाच्या क्रीजमध्ये पोहोचलाय आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. याच 2 धावेच्या मदतीनं षटक समाप्त झालंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना टीम गावदेवी स्पोर्ट्स खांडपे संघाने धावा बनवल्या टोटल 6 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, मग विकेट, मग डॉट बॉल. चौथ्या चेंडूवरती 2 धावा, 5वा चेंडू डॉट आला आणि 6व्या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळाल्या. पण किरण मडवीचा गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. बघितलं गेलं तर बघा, विकेट मिळाला एक आणि त्याच दरम्यान जर बघितलं तर गोलंदाजी अशा प्रकारची केली जी एक्सपेक्टेड होती, कारण की अनेकदा पाहतो ना की पॉवर प्ले मध्ये फलंदाज अग्रेसिव्ह असतो, मोठे फटके मारत असतो, पण इथे मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे थांबून ठेवलं गेलं. ही चांगली गोलंदाजी केली आहे. पण दुसऱ्या क्षणाला जर बघितलं तर टीम गावदेवी स्पोर्ट्स खांडपे संघाला आता आपल्याला चित्र बदलायचं आहे, कारण की धावा कमी आहेत फळकावरती. टीम मिड स्पोर्ट्स कवाड एक बलाढ्य संघ आहे, त्यांच्या विपक्षामध्ये एक चांगली मजल मारायची असेल तर इथून पहिला टार्गेट 40चा आहे. 40चा टार्गेट एकदा तुम्ही पार केला आणि तदनंतर तुमच्या हातामध्ये चेंडू असतील तर तुम्ही 45-50चा देखील विचार करू शकता. पण पहिला सेफ टार्गेट 4 षटकांच्या मॅच मध्ये मी म्हणेन की 40चा तरी मिनिमम दिला पाहिजे. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत वकी स्पोर्ट्स महापोली आणि NR बोरपाडा, दोन्ही संघांचे कर्णधार आपण रेडी राहायचं. वकी स्पोर्ट्स महापोली संघाचे कर्णधार आणि NR बोरपाडा संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती आपण गोलंदाज विशाल भोईरला पाहतोय. एक एक्सपिरियन्स गोलंदाज, अनुभव संपूर्ण असलेला खेळाडू हा टीम कवाड संघाकडनं. बोल तयार. षटक क्रमांक 2 विशाल भोईरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. स्ट्रायकर एंडला यावेळेस बॅटर आपण प्रेमला पाहतोय. स्विचिंगची तयारी केली आहे, प्रॉपर टायमिंग आहे. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर, येतोय पहिला ब्लास्ट, पहिला मोठा फटका. षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग. धन्यवाद. षटकाराने धावसंख्या फळकावरती वाढली, जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये या विभागामधून आपण निखिल दादांचा देखील आवाज ऐकूयात. निखिलजी वाकळे यांचं देखील इथे शुभागमन झाले. यस, वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयारी केली होती स्विचिटची, पण इथे चेंडूची गती थोडीशी का होईना पण विशालच्या माध्यमातून कमी ठेवली गेली आणि मग त्याच दरम्यान एक लेग बाईच्या स्वरूपात धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. प्रथमतः बॅटिंग करताना टीम खांडपे संघ पहिल्या षटकाचा जर विचार केला तर धावा ज्या पद्धतीने पाहिजे होत्या त्या आल्या नाही. 6 धावा फक्त पहिल्या षटकात आल्या आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर षटक क्रमांक 2 जसं प्रगतीपथावरती आलं, दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने केली आणि तदनंतर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव, म्हणजे आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 7 धावा मिळवल्यात. लवर फुल टॉस चेंडू होता ऑन साइडला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, चेंडूला गॅदर करेल आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल आणि जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच 14 या आकड्यावरती. चौदा धावा फळकावरती आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकाल. डीप स्क्वेअर लेग आहे, तदनंतर डीप मिड विकेट आहे. लॉंगॉनचा खेळाडू थोडासा वाईडिश, यावेळेस पहा एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे खेळाडू आहेत. अक्षय होते तिथे आणि तदनंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 16 या आकड्यावरती 15 या आकड्यावरती आपण पाहतोय.
बघा फील्ड पोझिशन वारंवार चेंज केले जातात जेणेकरून जसा फलंदाज आहे तशी गोलंदाजी चालू आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये क्षेत्ररक्षण देखील बदलण्याचं काम सरळ रेषेमध्ये खेळलाय. चेंडू सरळ येतोय आमच्या कॉम्बॉक्स कडे 4 धावेंकरिता आला 4 धावा ज्या महत्वाच्या होत्या. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग. बोला तयार. चौकाराने धावसंख्या फलकावरती 19 आकड्यावरती. आणखी एक लोअर फुल टॉस चेंडू होता. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडण्याचा प्रयत्न केला गेला पण योगेश कोकणे पोहोचले लॉंग ऑफ कडनं आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने षटक देखील समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बघितलं गेलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एका विकेटच्या नुकसानवरती 20 आकड्यावर. बघा पहिल्या षटकामध्ये थोडंसं स्ट्रगल करताना आपण टीम खांडपे संघाला पाहिला पण दुसऱ्या षटकामध्ये धावा त्याने बनवल्यात. ज्या पद्धतीने किंवा ज्या एक्सपेक्टेशनने दुसऱ्या षटकामध्ये धावा बनवायच्या होत्या त्या मात्र पाहायला मिळाल्या. कारण की बघा पहिल्या षटकात फक्त 6 धावा आल्या होत्या. पॉवर प्लेचं षटक त्यावेळेस किरण मडवीने हाताळलं पण दुसऱ्या षटकामध्ये विशाल भोईरच्या अगेन्स्ट 14 धावा बनवून काढल्या गेल्या आणि टोटल धावसंख्या आता फलकावरती आपण पाहतोय 20 आकड्यावरती. 10च्या सरासरीने सध्याच्या घडीला धावा बनवण्याचं काम करत आहे. आता इथून मी म्हणेन की एखादं षटक 10चं आणि 2 षटक आहेत त्यामधलं एक षटक 10च्या सरासरीने आणि एखादं षटक जर 15 ते 16च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्या तर 45-50 हा स्कोर आपल्याला फलकावरती पाहायला मिळेल. हे कॅल्क्युलेशन मनामध्ये ठेवून आता बॅटिंग टीम खांडपे संघ करतेय का. पण दुसऱ्याच बाजूने जर बघितलं गेलं तर मागच्या 6 चेंडूमध्ये एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आहे. ती म्हणजेच मागच्या 10 चेंडूमध्ये आपण एक चांगली पार्टनरशिप बनवली आहे आणि ते पार्टनरशिपच्या जोरावरती 18 धावेंची ती पार्टनरशिप फलंदाज निखिल तरे आणि प्रेम पाटीलच्या माध्यमातून ज्यामध्ये दोन्ही बाजूने अटॅक केलाय. आता जर कवाड संघाकडनं पाहिलं तर या 2 फलंदाजांमधल्या एकाला परतायच्या प्रवासासाठी पाठवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. इथे एक धाव कंप्लीट केली जाईल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 21 आकड्यावरती. गोलंदाजीवरती आपण हर्षल पवार हर्षद पवारला पाहतोय. षटक क्रमांक 3 घेऊन एक युवा गोलंदाज पण सातत्याने सिनियरच्या गटामध्ये सिनियर खेळाडूंच्या विपक्षामध्ये गोलंदाजी केली आहे. सो याला आपण कमी लेखून जमणार नाहीये. खूप चांगली गोलंदाजी सातत्याने करत आलाय हर्षद. म्हणूनच की काय बघा त्याला आता मात्र सिनियरच्या संघामध्ये प्राधान्य दिलं जातं आणि जेव्हा आपण गोलंदाजीची जिम्मेदारी दिली तेव्हा चांगली गोलंदाजी करून दाखवली. हर्षद तयार. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धावा आल्या. चेंडू क्रमांक 2 तयार होतोय. स्ट्रायकर एंडला आपण बॅटर पाहतोय निखिल तरे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक मोठा फटका षटकार निघाला. एक चौकार एक षटकार आतापर्यंत मारलेत. तयारी केली स्वीशीटची. चेंडू चाललाय सरळ एक्स्ट्रा कव्हरला. सलामी देतोय 6 धावेंकरिता आणि षटकाराने धावसंख्या देखील फलकावरती वाढेल. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. बघा हेच आपण चित्र ज्या पद्धतीने उल्लेख केला होता की हा मैदानावरची ऑफसाईडची बाउंड्री लाईन जी आहे ती छोटी आहे म्हणून येणारा फलंदाज जो आहे तो टार्गेट करतो त्या क्षेत्राला त्या झोनला आणि इथे देखील तेच पाहायला मिळालंय. स्विच हिट वारंवार केले जातात जेणेकरून त्या बाउंड्री लाईन पर्यंत चेंडू अगदी जवळ पोहोचेल. पण यासाठी देखील परफेक्शन हवं आहे आणि ते परफेक्शन निखिल तरेने खूप चांगल्या पद्धतीने दाखवलंय. 2 चेंडूंना स्विच हिट केलं आणि दोन्ही चेंडू बाउंड्री लाईनच्या त्याने बाहेर पाठवण्याची काम केलंय. म्हणूनच की काय बघा टीम कवाड संघ देखील तितकीच तीक्ष्ण आहे. एक आपण पॉइंटला पाहतो आणि एक एक्स्ट्रा कव्हरला हे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गेल्या मागच्या 3 दिवसांपासून राईट हँडेड बॅट्समनच्या अगेन्स्ट पॉइंटला लावलेला हा पहिला खेळाडू किंवा या प्रकारची व्यूहरचना ठेवलेला पहिलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जबरदस्त बॉलिंग तितक्याच चांगल्या पद्धतीने बॅटिंग क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ज्या स्ट्रॅटेजीज आखल्या जातात त्या मैदानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. कारण की आज सिनियरचे संघ पाहायला मिळतात आपल्याला आणि ज्या पद्धतीने उल्लेख केला होता ना की तुम्हाला शक्तीचा वापर युक्तीने करून कसा खेळ पुढे घेऊन जाता येतो आपण या सिनियरच्या गटामधून अनेकदा शिकत असतो. अनेक वर्ष सातत्याने या गोष्टी त्यांनी दाखवत आल्यात. एक चांगला खेळ डिसिप्लिनवाला खेळ सिनियरच्या संघाकडनं सिनियरच्या गटाकडनं आपल्याला पाहायला मिळतो आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपण ते एक्सपेक्ट करणार आहोत या मैदानातून. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 28 आकड्यावरती आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 4
हर्षद तयार. इथे स्विचची तयारी केली होती पण चेंडूची गती जी होती तिला मापता आली नाही. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला आणि चेंडू निघून पोहोचला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. टीम एनआर बोरपाडा संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचले. टीम वकील स्पोर्ट्स महापोली आपला आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला कर्णधार आमच्यापर्यंत पाठवणं अनिवार्य. बोला तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. फेकी करण्यापर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढताना देखील पाहायला मिळते आणि धावसंख्या फलकावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 29 आकड्यावरती. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा बनवल्यात. एक मोठा फटका षटकार पाहायला मिळाला आणि आता स्ट्रायकर एंडला निखिल तरे. खूप चांगली पार्टनरशिप या दोघांच्या माध्यमातून. बघा पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना दुसऱ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाला होता. पण तिसऱ्या चेंडूपासून फलंदाज निखिल तरे आणि प्रेम पाटीलची जी पार्टनरशिप झाली त्याच्या जोडावरती धावा या मात्र बनवल्या गेला. इथे रनआउटची संधी असू शकते. नॉन स्ट्रायकर एंडला धोका आहे आणि पंचांचा इशारा. यास फलंदाज होतोय बाद. प्रेम पाटीलला इथून माघारी परतावं लागेल. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या एक चेंडूचा खेळ बाकी आहे कारण की मगाचा चेंडू जो होता तो वाईड होता. म्हणजे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू. बोला तयार. आणि नवीन बॅटर आपण मोहित पाटीलला पाहतोय. हवेमध्ये चेंडू फटका फसलाय. झेल टिपली जाईल का? महत्वाची झेल ड्रॉप केली जाते इथून आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 31 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 10च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती आपण 31 पाहतोय. षटक क्रमांक इथून प्रगतीपथावरती 4थं शेवटचं आणि अंतिम षटक. आता टीम कवाड संघाकडनं कोणता गोलंदाज येणार आहे हे देखील बघणं गरजेचं. पहिलं षटक किरण मडवीने हाताळले ज्यामध्ये 6 धावा खर्च केल्या. दुसरं षटक विशाल भुईर जिथे थोडासा कलाटणी मॅच पाहायला मिळाली. विशालच्या अगेन्स्ट धावा आल्या 14. तिसरं षटक हर्षदच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि त्या षटकामध्ये आपण पाहिलं त्या 11 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये विकेट पाहायला मिळाला होता. तिथून जर बघितलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये विकेट गोलंदाजांना मिळाला नाही पण क्षेत्ररक्षक नक्कीच मिळाला रनआउटच्या माध्यमातून 1 आणि 2 विकेटच्या नुकसानवरती गावदेवी स्पोर्ट्स खांडपे संघाची सध्याच्या घडीला धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 31 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग चालू आहे आणि षटक क्रमांक 4 गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय कवाड संघाकडनं. या संघाचा कर्णधार जय गुरव. आता कॅप्टनला आणलं गेलंय. कर्णधाराला आणलं गेलंय मैदानामध्ये. आता कशी गोलंदाजी केली जाईल कारण की शेवटचं 4थं षटक जे आहे इथे खांडपे संघ एक्सपेक्ट करेल की मोठ्या फटक्यांची आतिषबाजी केली जाईल कारण की मागच्या चेंडूवरती निखिल तरेची एक झेल सोडली गेली. एक जीवनदान त्याला दिलाय आणि त्या जीवनदानाचा फायदा या मैदानामधून तो उचलेल का? अनेक सारे प्रश्नचिन्ह आहेत. येणाऱ्या 6 चेंडूवरती आता पाहावं लागेल किती धावांचं टार्गेट किंवा किती धावांची मजल ही लावली जाते आणि तिथून त्या उत्तरार्धामध्ये त्या धावांची मजल पार करताना टीम कवाड संघ कशा प्रकारची बॅटिंग करते. जय गुरव तयार. चेंडू क्रमांक पहिला. स्ट्रायकर एंडला निखिल तरे. पहिला चेंडू स्विचची तयारी केली. तितकासा टायमिंग नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जय चेंडूला अडवतं आणि फेकी करे परत एक सिंगल धाव आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 32 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर धावसंख्या फलकावरती आपण जर बघितल्या गेल्या तर धावा फलकावरती आपण पाहतोय 32 या आकड्यावरती. बोलो तयार. यावेळेस पहा
त्यावेळेस पहा चेंडू जाऊन पोहोचला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, बॅटची कडा होती आणि पंचांचा इशारा आला की फलंदाज होतोय बाद. मोहित पाटीलला मात्र परतावं लागतं. 32 आकड्यावरती विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर तिसरा. दुश्मन की लंका लगा के आए हैं भगवाधारी, श्री राम जी का परचम लहरा के. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. जय गुरव चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 32 आकड्यावरती. सकाळचं सत्र थोडस थंड, अगदी थंड हवा चालू आहे, त्या कारणामुळे तितकेसे मोठे चेंडू फटके ट्रॅव्हल होत नाहीयेत. धावसंख्या फलकावरती 32, 3 विकेटच्या नुकसानवरती. आपण पाहतोय मागच्या 3 दिवसांपासून आमचे प्रिन्स मूवीज लाईव्हचे सगळे जे आहेत टेक्निकल ऑपरेटर झाले, कॅमेरामॅन झाले, खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतात. यावेळेस पहा हवेमध्ये चेंडू, फटका तितकासा चांगला प्रॉमिसिंग नाही. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतो आणि झेल ड्रॉप केली जाते. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि 2 धावा मात्र सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 34, 34 आकड्यावरती. ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो प्रिन्स मूवीज लाईव्हची आमची टेक्निकल टीम सगळी खूप चांगल्या पद्धतीने वर्क करते. मग कॅमेरामॅनची भूमिका असू द्या, या स्कोररची भूमिका असू द्या, टेक्निकल ऑपरेटर असू द्या, सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने खूप चांगल्या पद्धतीने एक चांगला क्रिकेट दाखवलं जातं या विभागातून आणि त्यांचा देखील खूप सारा धन्यवाद. त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच, त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने भूमिका राबवली गेल्या. यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतली, चेंडू सरळ जाऊन पोहोचला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि मग विकेट क्रमांक डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे चौथा गडी इथून माघारी परतेल. बजरंग बलीचा त्यांच्या माध्यमातून उभे केले गेले, त्यांचं देखील खूप सारा धन्यवाद. तदनंतर आमचे ओम साई साऊंड प्रोप्रायटर आदरणीय केतन दादा, त्यांचं देखील खूप सारा धन्यवाद, कारण की एक चांगली साऊंड क्वालिटी आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. आणि सगळ्यात महत्वाचं धन्यवाद ते जय बजरंग टीम शेलारचं, कारण की या सगळ्यांना एकत्रित करून हे सगळं एक चांगलं क्रिकेटचं चित्र दाखवलं गेलं, त्यांचं देखील खूप सारा धन्यवाद. सुंदर ट्रॉफीज आपण पाहतोय. बोला तयार. त्यावेळेस पहा फुलर लेनचा चेंडू होता, सरळ जाऊन पोहोचला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 34 आकड्यावरती 4 विकेट आणि चेंडूंचा जर विचार केला तर या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. बोला तयार. शेवटचा अंतिम चेंडू, आणखी एक चांगला चेंडू हाताळलाय. पंचांचा इशारा षटक समाप्त होत आहे. जय गुरवने चांगली गोलंदाजी केली आहे. बघा स्लॉग ओव्हर मध्ये अनेकदा पाहतोय की जितका पहिला पॉवर प्ले म्हणजे पहिल्या षटकामध्ये फलंदाज अग्रेसिव्ह असतो ना, त्याच्यापेक्षा कितीक पटीने जास्त शेवटच्या अंतिम षटकामध्ये, कारण की तिथे बॅटचा फ्लो वेगाने असतो, तिथे फलंदाजाला फक्त धावा पाहिजे असतात आणि त्या कंडिशन्स मध्ये येऊन गोलंदाजी करणं थोडंसं कठीण देखील असतं. पण जय गुरवने ते आत्मसात केलंय, ते स्वतःला सिद्ध करतोय प्रत्येक मॅच मध्ये की मग या षटकामध्ये माझ्या हातामध्ये तुम्ही ज्या उद्देशाने चेंडू देता किंवा जितक्या अपेक्षाने चेंडू देता त्या अपेक्षा पूर्ण करू शकतो किंवा तितका चांगला खेळ करू शकतो हे दाखवून दिलं. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 2 विकेट घेतल्या, 3च धावा दिल्या फक्त जयने आणि तदनंतर जी गावदेवी स्पोर्ट्स खंडपे संघाची दिंडी होती ती मात्र आता पोहोचली 35 वरती 34 वरती आणि 35 धाव्यांचं हे आव्हान मात्र आता इथून दिलं जाईल विजयासाठी. टीम वकील स्पोर्ट्स मापोली, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण या नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपले समोरचा संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला आणि तुमची वाट पाहतोय. तर जसं आपण चर्चा करत होतो मागच्या 3 दिवसांमध्ये आपण अनेक सारे या कॉम्बॉक्स मधून आवाज ऐकले. मग आमचे
तेजस झोबी मागच्या 3 दिवसांपासून खूप चांगल्या पद्धतीने वर्क करत होते. तदनंतर कालच्या दिवसामध्ये आपण इंग्रजी भाषेमध्ये देखील समालोचन ऐकलं. व्हॉइस ऑफ शहापूरवरनं प्रवास करत इथपर्यंत पोहोचले होते त्यांच्या माध्यमातून देखील. आणि आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांना मागच्या जवळजवळ 10 ते 12 वर्षांपासून व्हॉइस ऑफ वाडा, व्हॉइस ऑफ पालघर अशी अनेक सारे नावे दिली गेली, तो आवाज आज आपल्या या कॉम्बॉक्स मधून इथून फायनल डे ला ऐकायला मिळणार आहे. निखिलजी वाकले आमच्या समवेत जॉईन झालेत कॉम्बॉक्स मध्ये. सर आपलं वेलकम, हार्दिक स्वागत आहे जय बजरंग चषक 2024 या महासंग्रामामध्ये. टीम महापोली आपल्याला ऑफिशियल शेवटचा आणि अंतिम पुकार दिला जातोय. आपण या. हॅलो चेक, हॅलो 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 चेक. या कुंदेंतु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रारुता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती विदेवय सदा वंदिता, सामान पातू सरस्वती भगवती. निशेष जाड्या पहा त्या सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या अंतिम दिवसाचा प्रारंभ इथे करूयात. जय बजरंग चषक शेलार, जय बजरंग स्पोर्ट्स क्लब शेलार आयोजित हे भव्य दिव्य असं हे क्रीडा स्पर्धेचं आयोजन जय बजरंग चषक 2024 हे अगदी दैदिप्य आणि अभूतपूर्व असं. हम बड़े नहीं है, हमारे पीछे जो ताकद है वो बड़ी है. पहा खर तर रिफ्लेक्सेस रायगडकरांच्या भाषेत जर आता सांगायचं झालं तर अक्षरशः नाद केला, नाद. आणि इथे चहूबाजून आपण जर पाहिलं तर व्यापक दूरदृष्टी आहे. म्हणजे चला बॅटर्स 2 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. किरण मडवी एका बाजूला आपण पाहतोय आजच्या दिवसातली पहिली लढत आहे ज्यामध्ये खरं तर मीत स्पोर्ट्स कवाड हा संघ मैदानाच्या आतमध्ये, ए संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. मीत स्पोर्ट्स कवाड बी संघ क्वालिफाय झालाय आणि त्या विपक्षामध्ये आपल्या ग्रामदेवतेच्या नावाने खेळणारा अर्थातच आई गावदेवी खांडपे हा संघ मैदानाच्या आतमध्ये. अगदी दर्जेदार आणि इतकं तुफान आयोजन भिवंडी ग्रामीण, कदाचित सन्माननीय आदरणीय आमच्या भिवंडी ते कवाड क्रिकेट असोसिएशनचे, माफ करा, अंबाडी ते कवाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संतोषदादा गुरव देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आपल्या टीमला बॅकअप देण्याकरता ते इथवर पोहोचलेत. तर निश्चितच त्यांना ठाऊक आहे की ही क्रीडा असोसिएशन ही स्पर्धा खेळण्याकरता का असुसलेली असते. एखादा चातक पक्षी जशी पावसाची वाट पाहावा तशी प्रत्येक क्रीडा असोसिएशन मधल्या टीम्स ज्या आहेत या स्पर्धेला खेळण्याकरता असुसलेल्या असतात. आणि कदाचित हे जय बजरंग स्पोर्ट्स क्लबचं इथून श्रेय त्यांना सर्व काही जाईल. चला बॅट्समन आणि वक्की स्पोर्ट्स महापोली तुम्हाला विनंती आहे हात जोडून की चला टॉस करता या. दुसरा सामना तुमचा असणार आहे NR स्पोर्ट्स बोरपाडा आणि त्या विपक्षामध्ये वक्की स्पोर्ट्स महापोली. मला वाटते बोरपाडाकर पहिल्या सामन्याच्या पहिल्या बॉल पासून इथं उपस्थित आहेत. अगदी आपली देखील उपस्थिती इथं वंदनीय आहे. मी सातत्यानं म्हणतो की आयोजन करणं हे फार मोठी गोष्ट आहे. अनेक रात्रींचा हा प्रवास आहे, अनेक महिन्यांचा हा प्रवास आहे. त्यामुळे जेवढं तुम्हाला हे अगदी सोपं दिसतं तेवढं सोपं नाहीये. त्यामुळे तुमचं सहकार्य आम्हाला फार नितांत गरजेचं आहे. वळूयात मॅचच्या दिशेनं. आपण पाहत आहात जय बजरंग चषक 2024. अर्थातच तुम हो रक्षक काहू का डरना. अर्थातच आपण निश्चितच त्याच बजरंग बलीच्या चरणी देखील साकडं घालूयात. ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडूयात. ओमकार आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल फटका पहा, सिली मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध पहिली सिंगल जी इथे कंप्लीट केली जाईल. एका आकड्यानं धावफलकाचा शुभारंभ देखील झालाय. दोन्ही आमचे नामांकित पंच इथे आपण राजेंद्र बजागे सरांना पाहतोय आणि आदरणीय गिरीशजी भोईर पंचांच्या भूमिकेमध्ये. तर निश्चितच दोन्ही पंचांचे इथून मनापासून आभार. चांगली उत्तम भूमिका आपण निभावताय. गोलंदाज तयार. विजयाकरता समोर टार्गेट आहे 35 धावांचं, 35. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल राऊंड दी स्टंप्स.
जसप्रीत बुमराह टाईप त्याच्या शैलीनं गोलंदाजी करतोय गोलंदाज आणि दुसरा बॉल इथे फेकलाय निर्धाव. 4 षटकांच्या लढती आपण पाहिल्यात आणि खर तर या आपण अंबाडी ते कवाड असोसिएशन क्रिकेट असोसिएशनचं मनापासून कौतुक केलं पाहिजे की चांगले नियम तुम्ही बांधतायत. इथे पहा क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॅटच्या रडार मध्ये आला बॉल आणि सरळ पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. डीजे वाजणार, पोरं नाचणार, फटाके देखील फुटणार. ज्याला अडचण होणार तो दुसऱ्या देशात जाणार. राज तिलक की करो तयारी क्योंकि आ रहा है भगवाधारी. उद्या 22 तारखेला प्रशस्त राम मंदिराचा लोकार्पण सोहळा. खऱ्या अर्थानं उद्या पूर्ण जगभरातून असंख्य प्रशस्त एकंदरीत निश्चितच प्रभू श्रीरामचंद्रांची उद्या जी प्रतीक्षा 500 वर्षांची आपली थांबलेली जी प्रतीक्षा होती ती मात्र कुठेतरी संपली आणि निश्चितच आपण वळूयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार, बॅटिंग स्टान्सवर फलंदाज. इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पूर्ण क्रीजच्या बाहेर बॉल आहे त्यामुळे पंचांनी निर्देशन दिले आहेत की एक्स्ट्रा नो बॉलचा सिग्नल इथे आलाय आणि अतिरिक्त धावसंख्या जी धावफलकावर जोडली जाईल. पुढच्या बॉलवर फ्री हिटची संधी असणार आहे फलंदाजाला. डेफिनेटली फलंदाज किरण मडवी आणि त्याचा साथीदार विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये. किरण मडवी खरं तर क्षमता असलेला खेळाडू आहे. गोलंदाज तयार. एकंदरीत षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे सुरू आहे. आई गावदेवी खांडपे हा संघ लढतोय त्या 35 धावा डिफेंड करण्याकरता. आपण जर पहिली व्यूहरचना पाहाल तर सिलिमिडॉन दोन्ही तैनात आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू, तदनंतर बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक खेळाडूला तैनात केलं गेलंय. फ्लाइंग स्लिप देखील आहे. प्रॉपर गोलंदाजी अपील होतोय बघा. खर तर इथे पंच चाणाक्ष आहेत. कुठल्याही प्रकारचा दबाव पंचांवर आणण्याचा प्रयत्न करू नका. निश्चितच बॅट आणि बॉलचा संपर्क थोडासा दूरवर नव्हता आणि पंच सांगतायत की येस डेफिनेटली जाऊयात मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल ओमकार. इथे क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. क्षेत्र योग्य निवडलंय आणि त्या क्षेत्रामधून स्क्वेअर ऑफ द विकेटला सलामी देत असताना इथे आलाय जय बजरंग. षटकार साधावा. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावात. आणि याच षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 14. भिवंडी म्हटलं ना की या तालुक्याला एक सांस्कृतिक परंपरा आहे. मी एक मागे देखील उल्लेख केला की सातत्यानं आता मी जेव्हा बाहेर समालोचना करता जातो ना मला कोणीच ओळखत नाही की हा व्हॉइस ऑफ वाडा म्हणून आहे. सगळे मला ओळखतात की व्हॉइस ऑफ भिवंडी. कारण भिवंडीमध्ये निश्चितच चांगली उभारी आणि चांगलं बॅकअप देण्याचं काम प्रत्येकानं केलं. इथं फटका उंच पुरा आहे. हातातनं झेल सुटलाय. पकडो कॅच जितो मॅच. हे क्रिकेटमधलं सूत्र आहे. एक झेल किती महागात पडू शकते. कदाचित इथे याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं षटक क्रमांक 1 ची झाली आहे समाप्ती. 35चं टार्गेट चेस करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16. 19 धावसंख्येची गरज आहे आता. टॉस करता मी वक्की स्पोर्ट्स महापोली संघाचा कर्णधार आणि NR बोरपाडा संघाचा कर्णधार यस आकाश परिहार इथं पोहोचलाय. त्याचं आपण करूयात स्वागत. आणि आपण जय बजरंग चषक 2024 करता प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय रविकांत सावळाराम भोईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सौजन्य आदरणीय करण रविकांत भोईर यांच्याकडनं ती प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे. तदनंतर बोरपाडा संघाला आपण इथे नाणेफेक विजयी देतोय कारण महापोलीकर उत्तरार्धाच्या आणि पूर्वार्धाच्या मध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे ऍज पर रूल ऑफ द क्रिकेट असोसिएशन तुम्हाला अर्थातच टीम NR बोरपाडा या संघाला इथून नाणेफेक विजयी देण्यात येत आहे.
आदरणीय सन्माननीय बिंदासजी लसने उपाध्यक्ष साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून आपण सहर्ष स्वागत करूयात. दादांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय सन्माननीय बिंदासजी लसने. तदनंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय सदानंद गुंदोलकर आणि निशा गुंदोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सौजन्य अनिकेत सदानंद गुंदोलकर यांच्याकडनं देण्यात आली आहे. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय चरपटशंकर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय नवनाथ चरपट पाटील जे समाजसेवक आहेत सावतगावचे. इथे पहा कनेक्शन प्रॉपर आहे. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आणि अर्थातच प्रोटेक्शन तिथे आहे. एकच आकडा इथून जोडला जाईल. संघाची टोटल पोहोचली आहे 17 या अंकावर. 17 रन्स ऑन बोर्ड. तदनंतर चतुर्भ क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आमचे आदरणीय अनिलदादा येलगडे. आदरणीय अनिलदादा येलगडे यांचं निश्चितच मनापासून आभार. अनिल ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर. तदनंतर मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय संतोष शांताराम भोईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय शांतारामजी भोईर साहेब आणि शालीन शांताराम भोईर यांच्याकडनं हे आम्हाला स्पॉन्सर्ड इथे झालंय. तदनंतर बेस्ट बॉलरची जी ट्रॉफी आहे यस आपण तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. बॉलर तयार. डीप यॉर्कर. इथे पहा डीप क्रशर फेकला होता ज्या मार्फत डॉट बॉलची उद्घोषणा देखील झाली आहे. आणि दुसरा चेंडू आदित्य खांडपे संघाचं प्रमोशन इथून तो करतोय. 4 षटकांची लढत आहे. 35 धावसंख्येचा पाठलाग इथून करायचा आहे. आणि कदाचित मला वाटते खांडपे नगरीमध्ये देखील मोठी स्पर्धा येते. विनोददादा तारे यांनी आमच्याशी संपर्क केला होता. इथे पहा फटका चांगला आहे. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये. अगदी एक सिंगल इथून कंप्लीट केली जाईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली 18 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. आदित्यच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 18. एकही गडी आतापर्यंत इथून बाद झालेला नाहीये. आपण खर तर जय बजरंग चषकाची बहरदार सुरुवात देखील पाहिली. इथे पहा स्विच हिट केलाय. क्षेत्र योग्य निवडलाय. नो मॅच लँड मधून चेंडू सरळ जाईल. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. इथे मात्र ठोकलाय. आक्रमकतेची सिद्धता प्राप्त करणारा षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. थँक्यू. तो प्रॉपर कनेक्ट झाला बॉल आणि सरळ पाठवला षटकाराकरता 6 धावसंख्येसाठी. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 24. लढवय्या संघर्ष योद्धा आदरणीय निलेश दादा गुरव यांच्या सुपुत्राच्या नावानं पुरस्कृत केलेला हा संघ पुन्हा एकदा हा चेंडू सरळ चाललाय. मैदानाला आग लावत अक्षरशः 4 धावांसाठी इथे आलाय चौकार. इथे पहा क्रॉस बॅटेड स्ट्रोक. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. स्वतःच फॉलो थ्रू मध्ये धावतात. प्रयत्न चांगले आहेत. अत्यंत देखणे प्रयत्न. यश अपयश या खरं तर पुढच्या गोष्टी आहेत परंतु प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. निश्चितच एक सिंगल इथून आली आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 30 या धावसंख्येवर. नयनच्या पहिल्याच बॉलवर इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला जो अनसक्सेसफुल होता. याच एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 30. षटक क्रमांक 3 सध्या सुरू आहे. आपण रिफ्लेक्सेस पाहतात. आमचे आदरणीय पंकजी पवार
आणि खऱ्या अर्थानं याच गावचा लढवय्या संघर्ष योद्धा, अगदी मी तर म्हणेन की ढाण्या वाघ म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं ज्यांची ओळख या महाराष्ट्राच्या मुलुक मैदानी ही निळी तोफ आदरणीय किरण डी चन्ने साहेब, अगदी निश्चितच सरपंच ग्रामपंचायत शेलार. इथे पहा क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, बॅट आणि बॉलचा संपर्क थोडासा कमकुवत, बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. एक सिंगल इथून मात्र धावफलकावर जोडली जाईल आणि धावांची गती पोहोचली 31 धावा. आदरणीय सन्माननीय हनुमान जनार्दनजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांना आपण करूयात त्यांचं देखील वेलकम. या आपण मुख्य क्रीडा मंच आपल्या प्रतीक्षेमध्ये. इथे पुन्हा एकदा गोलंदाज तयार नयन. इथे पहा कनेक्शन प्रॉपर केलाय, मनगडाचा वापर, बॉल करतोय हवाई सफर, चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. इथे ठोकलाय विजयाचा षटकार. बजरंग बलीचा आशीर्वाद. थँक्यू. आणि वक्की स्पोर्ट्स महापोली आणि त्या विपक्षामध्ये NR बोरपाडा संघानं टॉस जिंकल्यानंतर निर्णय स्वीकारलाय तो गोलंदाजी करण्याचा. सामना 4 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्या. आई गावदेवी खांडपे संघ आपण चांगलं खेळलात, यश अपयश हे पदरी येत राहतं. आणि खऱ्या अर्थानं इथे आपण पाहतो की लाईव्ह कॅमेराचं थेट प्रक्षेपण अर्थातच ड्रोन कॅमेराचा व्ह्यू, भिवंडीचं बदलतं स्वरूप, मानानं आणि डौलानं फडकणारा जय बजरंग स्पोर्ट्सचा भगवा, जय बजरंग स्पोर्ट्स शेलार. आणि खऱ्या अर्थानं प्रिन्स मूव्हीजची ही अत्यंत पारदर्शक आणि स्वच्छ टेलिकॉमची भूमिका. अर्थातच इथे आपण पाहतोय ड्रोन कॅमेराचा व्ह्यू. एकंदरीत